योगा तुझ्या फोनमध्ये एक व्हिडिओ घेऊ. त्यांचा फोन. हे काढा ना साहेब, हे काय सगळे काढतोय. जे काय व्हिडिओ बनवतो मी बनवलं. फेसबुक लाईव्ह आहे. फेसबुक लाईव्ह आहे. परमिशन घेतो आपण महानगरपालिकेचं. नमस्कार, MS04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे. ठाण्यातील कोपरी येथील या विभागातून आपण शांतीनगर विभागातून लाईव्ह दृश्य पाहतो. आपण या ठिकाणी पाहू शकतो की राजन विचारे यांचा हा जो बॅनर आहे ना, हा बॅनर महापालिकेने उतरवलेला आहे असा स्थानिक नागरिक आरोप करत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शांतीनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कोपरीची दुर्गेश्वरी या ठिकाणी आपण हे सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय. आपण या संदर्भात दत्ता पागवले यांच्याशी MS04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह संवाद साधत आहोत. दत्ताजी काय सांगाल, काय नेमकं भडकलेलं, काय नेमकं झालेलं आहे? आमच्या मंडळाचे आज 24 वर्ष झाले. आम्ही अध्यक्ष आहे. तर ह्या मंडळाचे आम्ही सर्व देणगीदारांकडनं आम्ही बॅनर लावतो. सर्व आमचं मंडळच देणगीदारांवरती चालतं. पण आज मंडळ जर आमचं देणगीदारांवरती चालतंय तर आम्ही त्यांचे बॅनर लावणार, ॲड करणार. जे आम्हाला पावत्या पाडतात त्यांचे आम्ही देणगी घेतो. आता त्यांचे स्पॉन्सरशिपवाल्यांचे बॅनरच नाही लावणार तर आमचं कसं काय चालणार मंडळ? म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? काय माहिती आहे, आता आम्ही इथे स्पॉन्सरशिप आमचे घेतात आणि आमचे नेत्याचे आम्ही बॅनर लावलेत. कुठलं नाव काय तुमचं? विचारे साहेब आमचे. मी एक पक्षाचा पदाधिकारी, पण पक्ष राहू द्या बाजूला. हे मंडळ काय पक्षाचं नाहीये. इथे सर्व पक्ष लोकांची बॅनर लागलेले आहेत. BJPचा बॅनर आहे, काँग्रेसचा बॅनर आहे, तिथे दुसरा सेनेचा बॅनर आहे, तिथं याचा बॅनर आहे. सर्वांची बॅनर लावलेली आहेत. पण आम्ही कुठल्या पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून मी वागत नाही. पण हा एक राजकीय सूडबुद्धी म्हणून हा कारवाई केलेली महानगरपालिकेने. कारवाई केलेली आज सकाळी 9 वाजता कारवाई करायला सर्व पोलीस प्रोटेक्शनमध्ये आलेली होती. आणि वर्षाचा त्रास आहे आज कायमस्वरूपीचा. म्हणजे वर्षाला येतात. जेव्हापासनं चला मी पक्षाचं पद घेतलेलं आहे तेव्हापासनं ही लोक साहेबांचा बॅनर इथे लावून देत नाही. जर यांचं असं म्हणणं असेल की बाबा साहेबांच्या बॅनरला विरोध करायचा आहे, पूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण बॅनर लावून टाकेल राजन विचारे साहेबांचे. जर यांच्यात दम असेल ना मग बॅनर लावून काढून दाखवावं. काही कल्पना दिली का आता कुठे विचार साहेब? विचारे साहेबांना आता काही कल्पना दिलेली नव्हती. जर कल्पना दिली असती तर सर्व इथे हे झालं असतं. पण हे मंडळाचा विषय होता. पण विचारे साहेबांच्या मी कानावरती ही गोष्ट टाकलेली आहे. पण काय आहे की हा बॅनर काढणारा यांच्यासाठी आपण वरती 10 फूट नाही 12 फूट जागा ठेवलेली आहे. महानगर यांनी पोलीस स्टेशनला काय अर्ज दिलेला की मंडळाने आम्हाला फक्त हाईट वरती करून आम्ही बॅनर लावण्याची यांना हे सांगा कर मंडळाच्या लोकांना. तर आम्ही ती हाईट 12 फूट घेतली. 10 फूट असायची तर 12 फूट घेऊन आम्ही बॅनर चढवलेले आहेत. आणि कायमच्या फक्त शिंदे साहेबांचा बोलतोय, विचारे साहेबांचा फक्त बॅनर काढायसाठी ही महानगरपालिका येते. हर वर्षी येते. का पण कोण करते तुम्हाला काय वाटतं? मग कोण असेल? आहेत इथले राजकीय लोक आहेत. काही दौलतनगरचे हुकुमशाही आका बसलेले आहेत. जे बोलतात बिल्डिंगवरती जे कारवाई करतायत, त्यांच्या मनाने जो कारभार चाललाय ते करतायत. काही इथले नगरसेवक आहेत. आम्ही कोणाचं नाव घेत नाही. पण ह्यांच्या सूडबुद्धीने आज हा चौक आहे ना, हा चौक असा जर बेकार झालाय ना सर्व. पण आता बॅनरचा तर विषयच राहिला. बरं माझाच मंडळ नाही, आम्ही परवानगी घेतो. आम्ही महानगरपालिकेकडनं ही मंडळाची परवानगी असते बॅनर लावायला, हे सर्व मंडळाला आहे. पण आमच्याकडे महानगरपालिकेच्या बॅनरची पर्सनल बॅनर लावायची परवानगी नाही. काय की त्याची अमाऊंट आम्ही भरू शकत नाही. काही लोकांशी बोललो, काही लोक बोलतात अरे परवानगी नाही म्हणून काढला. नाही परवानगी आमच्याकडे आहे ना. मी परवानगी दाखवली त्यांना. आमच्याकडे व्हिडिओ आहे. परवानगी दाखवली. परवानगीचं आम्ही लेटर दाखवलं. ते काही मानायला तयार नाही. आणि फक्त आमचा बॅनर काढण्यासाठी हे लोक आलेले आहेत. ते पण मंडळाचा. आज जर यायचं होतं तर पहिल्या दिवशी या ना. तुम्ही यायचं होतं तर ही सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे. राजकीय सूडबुद्धीने. इकडे 50-60 बॅनर आहेत. पलीकडे कॅमेरा मारा. पलीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरात 50 ते 60 बॅनर आहेत. आणि तरी देखील मग फक्त राजन विचारेंचाच बॅनर का काढलेला आहे? काय सांगाल? फक्त राजन विचारेंचाच एक बॅनर काढलाय का? मग आता इथे पक्षाचा पदाधिकारी आहे. राजकीय पक्षामुळे हे लोकांनी सूडबुद्धी केलेली आणि राजकीय सूडबुद्धीमुळे हा बॅनर काढला गेलेला आहे. बाकी विचारे साहेबांचा हे जर आमचे नेते आहेत, जर बॅनर लावलाय, जर देणगी देतात, आम्ही बॅनर लावलाय, नेत्यांचा बॅनर लावलाय, तर त्याच्यामध्ये हे काय रोष करण्यात काय? तुम्हाला जर महानगरपालिकेला हे दिसत नाही का बाकीचे कारवाई करायचे? इथे गाड्या लागत आहेत, जे स्टेशनवरती जे धंदेवाले बसतात त्यांच्यावरती कारवाई करा ना. जे बाकीच्या लोकांवरती ते बांधलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करा.
बाकीचे हे बघा सर्व परवानगी आहेत आमच्याकडे. हे बघा महानगरपालिकेची परवानगी आहे. कोण बोलतं पोलीस स्टेशनची परवानगी आहे. हे बघा पोलीस स्टेशनची दुसरं पेपर दाखव. तुमच्या मंडळाने सगळी रितसर परवानगी घेतली का? सर्व कारण सार्वजनिक क्षेत्रात सार्वजनिक मंडळामध्ये स्पीकर परवाना असतो, महापालिकेचा परवाना असतो, फायरची अग्निशमन विभागाची असते. कोपरी पोलीस स्टेशनची ही परवानगी आहे आणि ही फायर ब्रिगेडची दुसरी परवानगी आहे. फायर ब्रिगेड आणि काय माहितीये का, हे जर बॅनर सर्व मंडळांचं आमचेच बॅनर काढतं मग सर्व मंडळांचे बॅनर काढायची. काही मंडळांना जमतं बाबा, मोठे मोठे मंडळ आहेत त्यांच्याकडनं ती 1-2 बॅनरचे त्यांच्याकडनं करतात आणि बाकीचे बॅनर असेच लावतात. आम्ही तर सर्व 24,000 रुपये आम्ही दिवसाला भरू शकत नाही बॅनरचे. म्हणून आम्ही काय जसे मंडळाचे सर्व लागतात तसेच आम्ही पण बॅनर लावलेले आहेत. जशी मंडळाची सर्वांना परमिशन दिली आम्हाला पण दिलेली आहे. सगळ्याच मंडळांना हे दिलेलं ना बॅनर लावायला परमिशन. आमच्या एकट्या मंडळाला तर नाही दिले की बाबा कारवाई आमच्या. मग सगळ्या बरं बाकीचे बॅनर सगळं ठेवलेत. मग विचारे साहेबांचाच बॅनर का काढला यांनी? राजकीय सूडबुद्धी केली ना या लोकांनी. आणि हार वर्षीप्रमाणे करतात हे लोक. सूडबुद्धी म्हणजे यांची हार वर्षाप्रमाणे करतात. बरं काहीच यांनाच त्रास आहे बाबा. बरं वरती तिथं राजकीय बॅनर होते तेच चालतं यांना आणि बाकीचे बॅनर चालत नाहीत का? आम्ही जर बॅनर लावले ते आमचे राजकीय झाले का? आता आमच्या नेत्याचा बॅनर होता म्हणून. आणि ज्यांच्या नेत्याचा बॅनर होता तो काढायचा नाही. त्यांना बॅनरला हात लावून देत नव्हते. तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं अशी चर्चा काय सांगा? आता टार्गेट केलं म्हणजे मी सेनेचा पदाधिकारी विभाग प्रमुख आहे म्हणून मला टार्गेट केलं जात आहे का? तर काय आपण आम्हीच घेत नाही. आम्ही एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आम्ही कुठल्या आमिषवरती आम्ही चालत नाही. आम्ही फक्त निष्ठावंत सेनेचं काम करणारे आम्ही लोक आहेत. आणि ह्या इथे आम्ही कुठल्या बळी जात नाही म्हणून आम्हाला हे टार्गेट केलं जातं. मला आता गणपतीमध्ये पण आमच्या दोघांना खोटी केस टाकत होते. पाहिजे तर विचारायला. खडणीची केस सिनियर साहेबांनी कोणाचा रेकॉर्ड होता, कोणाचा कॉल रेकॉर्ड होता, तो व्यक्ती काम करणारा होता वागळेचा व्यक्ती इकडे काम करतो. त्याच्या मोबाईलवरती माझ्या आवाजाने कोण बोलला आणि तिथे सिनियर साहेबांनी बोलून बोलतो हे घे रे याच्यावरती केस टाक. हे पोलिसांना बाकीचे कारवाई दिसत नाहीत काय? बरं एका टायमाला आम्ही वर्षभर दुसरे कारवाईचे लेटर दिलेत त्याच्यावरती कारवाई नाही. बरं बॅनरवरती बरोबर मंडळाच्या याला कारवाई करतात. मग मंडळाने जर पावतीच नसेल तर मग बॅनर लावायचे कुठे? बॅनर आमचं मंडळ देणगीदारांवरती चालतंय. बरं हा पण बॅनर लागतो ना इकडे बाकीच्या लोकांचे पण. राजकीय पक्षांचे लागतात. बाकी इतर राजकीय पक्षांचे सगळ्यांचे बॅनर लागतात. सर्व जयंतीला लागतात, सर्व कार्यक्रमाला लागतात. मग मंडळाच्या देवीलाच आमच्या जर नेत्यांचा बॅनरच लागतो तर हे लोक हर वर्षीला हे प्रॉब्लेम उभा राहतो यांचा. शेवटचा प्रश्न, आता पुढची काय भूमिका असणार आहे? तुमच्या नेत्याचा बॅनर उतरवलेला आहे. जर यांनी आजच्या नंतर जर आमच्या नेत्याचा बॅनर उतरवले पूर्ण ठाण्यात बॅनर लावून टाकेल विचारे साहेबांचे. यांनी जिथं जिथं काढतील तिथं 10 वेळा नाही 1 वेळा नाही 100 वेळा बॅनर लावल. पण तिथे 100 वेळा बॅनर लागणार आहे. आणि पाहिजे तर त्यांनी ही करून बघावं. आता आव्हान देता तुम्ही? आव्हान दिलं आता यांना महानगरपालिकेच्या लोकांकडे कुठलीही परमिशन नसता यांचं सूडबुद्धी झाली ना, राजकीय सूडबुद्धी. जर विचारे साहेबांचा बॅनर काढायचा आहे मी त्यांना फक्त रिक्वेस्ट केली साहेब 2 दिवस थांबा आम्ही बॅनर उतरून टाकू. असं पण उतरणारच आहेत. नाही आम्हाला वरनं फोन आला की म्हणजे वरनं कोण फोन करतात? त्यांचे फोन असतील वरती आका असतील राजकीय दबावामुळे. पोलिसांचं काम केलं त्यांचं कुठेही काय नाहीये. त्यांना काय ते बिचारे काम करतात त्यांना वरनं आली परमिशन बाबा सहकार्य करायला येतात. पण आयुक्त साहेबांचं काय? आयुक्त साहेबांचं यांच्यामध्ये काय? वरनं फोन येतात समोर फोन लाईव्ह आमच्या फोनमध्ये बोलतायत साहेब कुठला बॅनर काढायचा अजून यांचा. आमचे 2 बॅनर काढलेत म्हणून बाकीचे बॅनर त्यांनी उतरवले नाहीत. म्हणून आमचे फक्त नेत्याचे बॅनर उतरवायचे होते. त्याच्याबरोबर दुसरा बॅनर आम्ही उतरवायला सांगितलं. त्यांनी पूर्ण पोलीस प्रोटेक्शनमध्ये आले ती सर्व. पण आका कोण आहे? कारण महापालिका जर बघायला गेलं तर एक स्वतंत्र संस्था आहे महापालिका. आणि आता कोण नगरसेवक पण नाहीये. आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त घेतील तोच निर्णय असतो. आणि कमिशनर साहेबांशी पण बोलणं झालं होतं तिथं साहेबांशी पण. काल पण मी माझं पाटोळे साहेबांच्या फोनवरती आणि सोपल साहेबांशी बोलले. अरे नाही मला माहिती आहे इथे काय चाललंय काय नाही. तरी पण हे लोक कारवाई करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे जिथं यांचा हुकूम आका आहे हा बसतो तिकडे जे काय बोलतात त्याला इगल काम चालू आहे ना त्यांची. बिल्डिंग तोडा ही तोडा घरं तोडा कोणाच्या इथे. जर हा पक्षात येत नाही तर त्याच्या घरावरती हातोडा मारा. तो बसलाय तिकडे आमच्या कोपरीच्या मेन याच्यामध्ये. आता हे सर्वांना माहिती आहे कोणाचं बोलतोय आणि कोणासाठी बोलतोय मी. त्यांनी तर हे सर्व केलं आहे आमच्यासाठी. बाकी कोणी करणार आहे आमच्यासाठी? तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की दत्ता पागवले यांचा एक आक्रमक रूप आपण पाहिलेला आहे. हा जो परिसर आपण पाहतोय कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकतो की हा संपूर्ण परिसरात या ठिकाणी शिवसेना नेते राजन विचारे यांचा बॅनर होता. मात्र तो बॅनर महापालिकेने जबरदस्ती काढला असा आरोप दत्ता पागवले यांच्या माध्यमातून जो आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शांतीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ ठाणे पूर्व कोपरीची दुर्गेश्वरी या ठिकाणी गेले अनेक वर्ष नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मात्र